तर मैदानाच्या दिशेने क्वार्टर फायनलचा पहिला सामना सुरू करायच्या अगोदर या ठिकाणी शंखनाद होणार आहे आणि शंखनाद झाल्यानंतर लगेचच सामन्याला सुरुवात होईल. तर एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या. धन्यवाद. लेट्स स्टार्ट द मॅच. क्वार्टर फायनलचा पहिला सामना दोस्ती चषक 2024 पर्व तिसरे फलंदाज आपण मैदानात पाहतोय. अन्नू गोलंदाजी मार्कवर गोलंदाज करण एक आगळी वेगळी शैली घेऊन पहिला चेंडू हळूवार पद्धतीने टाकला होता. चेंडू काहीसा आत आलाय. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटची कडा घेतली पण निर्धाव चेंडू येतोय. दोन सलामीवर मैदानात आपण पाहतोय. अन्नू त्याच्यासोबत प्रवीण स्वतः कर्णधार. महत्वाचा सामना. करण बद्दल सांगेल तेवढं कमीच आहे. आतापर्यंत बरीच मैदाने त्याने गाजवली आहेत आणि कांजूरमार नगरीत देखील त्याची एक कामगिरी मोठी राहिली आहे. सकाळपासूनच्या सत्रात आपण पाहिलं उत्कृष्ट दर्जेदार गोलंदाजी करतोय करण. दुसरा चेंडू घेऊन करण पुन्हा ते या ठिकाणी स्वीप करण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅट पासून लांब राहतोय. निर्धाव चेंडू येतोय. सुरेख गोलंदाजी करतोय करण. ज्या प्रकारे मी म्हटलं आगळी वेगळी शैली आहे. विशिष्ट अशी प्रकारची शैली पाहत आहे आणि व्हेरिएशन्स देखील आपल्याला पाहायला मिळतात. मध्येच एक तेज तरार चेंडू येतो. हलक्या हाताने टाकलेला चेंडू असतो. चेंडू कधी आत येतो कधी बाहेर जातो. तर व्हेरिएशन्स देखील करणकडे आहेत. एक संपूर्ण गोलंदाज कोणाला म्हणावं तर असा गोलंदाज करण मैदानात आपल्याला पाहायला मिळतोय. दोन सलामीवर आपण मैदानात पाहतोय. अन्नू आणि प्रवीण यांनी देखील आजच्या दिवसात उत्कृष्ट अशी कामगिरी केली आहे. दर्जेदार खेळ करून प्रेक्षकांना नक्कीच या ठिकाणी मोहित केलंय. दोन चेंडू खेळ झाले. निर्धाव आले दोन्ही चेंडू. डॉट बॉल. क्वार्टर फायनलचा पहिला सामना. स्टेप आउट आले त्या ठिकाणी. कव्हरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. बॅकअप चांगलं होतं. बॉल अडवला जातोय आणि खातं उघडलं जात आहे. एक धाव येतोय. नक्कीच फलंदाज बदलला. क्षेत्ररक्षकात देखील बदल आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रत्येक खेळाडूचा प्लस पॉईंट मायनस पॉईंट एवढ्या वर्षाचा अनुभव आहे. त्यातूनच हे क्षेत्ररक्षण सजवण्यात येते. गोलंदाजी मार्कवर करण. चौथा चेंडू घेऊन पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळलेला पटका. या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतील तोपर्यंत एक धाव मिळाली आहे. धावसंख्या वाढली आहे. 2 धावा झालेत. नक्की ज्याप्रमाणे आई स्वराज्य गावदेवीचे कर्णधार प्रवीण यांनी सांगितलं की आम्ही कमीत कमी 35 धावा तरीचा टार्गेट आम्ही सेट केलाय. तर त्याच दिशेने त्यांची वाटचाल आपल्याला पाहायला मिळते. अजूनपर्यंत संत गतीने धावसंख्या चालू आहे. 4 चेंडूंचा खेळ झालाय. 2 चेंडू निर्धाव आलेत. स्कोर कार्डवर धावा लागले ते 2. क्वार्टर फायनलचा पहिला सामना. पुन्हा स्टेप आडून घेण्याचा प्रयत्न. काय झेल टिपलाय फॉलो थ्रू मध्ये. अफलातून झेल टिपलाय. टाइम खूप कमी होता पण त्यामध्ये नक्कीच एक ब्लप लागला असं आपण म्हणतो. त्याच प्रकारे बॉल असा हातात चिपकलाय आणि या ठिकाणी पहिला हादरा मिळालाय आई स्वराज्य गावदेवी संघाला. नवीन बॅटर मैदानात आपण पाहतोय. सागर यांच्याकडे देखील एक फलंदाजी करण्याची आगळी वेगळी शैली आहे. आता तुम्हाला पाहायला मिळेल सागर पावशे याने देखील मैदान आज गाजवलंय. एक आगळी वेगळी शैली आहे त्याच्या फलंदाजीची. प्रकाश झोतातील सामने आपण पाहतोय. साई गणेश मित्र मंडळ आयोजित दोस्ती चषक 2024 पर्व तिसरे क्वार्टर फायनलचा आजच्या दिवसातील पहिला सामना. स्टेशन वाईजचे 8 संघ आपण आज खेळताना बघितलेत. बाबू 11 मुकेश रॉयल चेंबूर विरुद्ध आई स्वराज गावदेवी कल्याण. कोण जाणार सेमीफायनल मध्ये, चेंबूर का कल्याण. तेज तरार चेंडू. काय नियंत्रण होतं. तेजी चेंडू बॅट पर्यंत येईल तोपर्यंतच त्रिफळाचीत झालेत. सागरला माघारी परतावं लागतंय. काय गोलंदाजी केली आहे. दर्जेदार अफलातून लाजवाब. केवळ 2 धावा खर्च केले आहेत आणि 2 महत्त्वाचे गडी
पाठवले आहेत आई स्वराज गावदेवी संघाचे. नक्कीच थोडासा प्रेशरमध्ये संघ आपल्याला आता पाहायला मिळेल, पण अजून देखील प्रवीण मैदानात आहेत. थोडंसं प्रेशर हँडल करून एक मोठी इनिंग बिल्ड करावी लागेल. अजून 3 षटकं बाकी आहेत. 18 चेंडूंचा खेळ आहे. 18 चेंडूमध्ये 30 धावा देखील खूप महत्त्वाच्या ठरू शकतात. क्षमता तर नक्कीच आहे प्रवीण यांच्याकडे. नवीन फलंदाज विनोद आपण मैदानात पाहतोय आणि गोलंदाजी मार्कवर एक अष्टपैलू खेळाडू सध्याच्या स्थितीला एक वेगळ्याच लयात फॉर्म मध्ये आहेत, शुभम लोखंडे. कर्णधार विरुद्ध कर्णधार लढत मैदानात पाहतोय. सूर्य कसा चेंडू पडला, हलकासा कट झाला आणि टॉस देखील त्या ठिकाणी झालाय, त्यामुळे बीट होत आहेत प्रवीण. कर्णधार वासेस कर्णधार लढत मैदानात शुभम लोखंडे. फलंदाज आपण पाहतोय प्रवीण. सुंदर असा आडव्या बॅटने खेळाला फटका, नो चान्स. गॅप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. 4 धावा येत आहेत. पहिला चौकार आलाय. थोडंसं प्रेशर नक्कीच रिलीज झालं असेल. दर्जेदार खेळी तर आपल्याला पाहायला मिळेलच, पण या चौकाराने काहीसं प्रेशर हलकं केलं असेल. आता एक पार्टनरशिप बिल्ड करायची नक्की गरज आहे. 6 धावा स्कोर कार्डवर लागलेत. दुसरं षटक चालू आहे. 8 धावा 6 धावा लागलेत. 8 चेंडूंचा खेळ झालाय. शुभम लोखंडे गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा आडव्या बॅटने गॅप मध्ये फटका. नक्कीच मागील जो चौकार आला त्यानंतर जे प्रेशर रिलीज झालं होतं ते आपल्याला दिसतंय. पाठोपाठ 2 चौकार या ठिकाणी आले आहेत. जी मोमेंटम थांबवली होती रनांची ती आता चालू झाली आहे. 2 दर्जेदार फटके आलेत. प्रवीण जर शेवटपर्यंत मैदानात उभे राहिले तर नक्कीच त्यांनी जो टार्गेट सेट केलाय 35 धावांचा तो ते नक्कीच गाठतील, कारण ज्या प्रकारे आता ते फलंदाजी करतायत 2 चेंडूवर 2 लगातार चौकार आलेत. अजूनपर्यंत या स्पर्धेमध्ये एकही हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळाली नाहीये. तर या ठिकाणी पाहूया आपल्याला पाहायला मिळते का या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक. नक्कीच या ठिकाणी या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक मारली आहे प्रवीण यांनी. प्रवीणसाठी एकदा टाळ्या होऊन जाऊ द्यात, कारण प्रेशराइज सामना आहे. क्वार्टर फायनलचा सामना आहे. समोर गोलंदाज देखील तितकाच तगडा आहे आणि कर्णधार वासेस कर्णधार ही लढत मैदानात पाहतोय. थोडेसे हवी ठरतायत प्रवीण शुभमवर. जो प्रेशर होता आता पूर्णपणे रिलीज झालाय. 2 महत्वाचे विकेट माघारी परतल्यानंतर अशा प्रकारची खेळी कर्णधार पदची जबाबदारी पूर्णपणे पार पाडतायत प्रवीण मैदानात. धावसंख्या झाली आहे या 3 चौकारांच्या साह्याने 14 धावा. या ठिकाणी नक्कीच प्रेशर आपल्याला पाहायला मिळतोय. वाचण्याचा प्रयत्न दिशाहीन होत आहेत. वाईड बॉल येतोय. अशा वेळेस नक्कीच चर्चा करणं खूप गरजेचं असतं, मोमेंटम थांबवणं. पण वेगळ्याच लयात दिसत आहेत प्रवीण. मॅचची पूर्ण परिस्थिती पाहून जी फटकेबाजी करतायत. 4 चेंडूंचा खेळ झालाय. दुसरं षटक 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. शुभम लोखंडे यांच्याकडे शैली आहे चेंडू वळवण्याची, पण आज काही प्रवीण त्यांच्यावर हवी ठरतायत. पुन्हा सुरेख असा टॅपचा फटका डिक्लेअर स्वरूपात नक्कीच चाललाय, पण सुरेख दर्जेदार खेळी. धावसंख्या झाली आहे 16. पहिलं षटक हाताळलं होतं करण. केवळ 2 धावा खर्च केल्या होत्या आणि 2 महत्वाचे विकेट देखील माघारी पाठवले. त्यानंतर जी फलंदाजी केली आहे प्रवीण यांनी मोहित केलंय सर्व प्रेक्षकांना. दर्जेदार खेळी, लगातार 3 चौकार शुभम लोखंडे यांच्या विरुद्ध. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील धावसंख्या झाली स्कोर कार्डवर 16. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू फेकी केली आहे. तोपर्यंत रन कंप्लीट होतोय आणि धावसंख्या वाढते 1 धावेने. 2 षटकांचा खेळ झाल्याने स्कोर कार्डवर धावा लागल्या आहेत 17. साई गणेश मित्रमंडळ आयोजित दोस्ती चषक 2024 पर्व 3 अंडर बॉक्स क्रिकेटचा दर्जा वाढवणारी एक स्पर्धा. कारण महाराष्ट्रात पहिल्यांदाच सी सर्कलमध्ये लीग पद्धतीने खेळवण्यात येणारी स्पर्धा आपण
कांजूर क्रीडा नगरीत पाहतोय. आयोजन, खेळपट्टी सर्व काही प्रॉपर मेंटेन. सुरेख षटक पहिला हाताळलं होतं, त्यानंतर शुभम लोखंडे दुसरं षटक घेऊन आले. काहीसे महागडे ठरत आहेत. तर नवीन गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर सनी यांनी देखील आज एक उत्कृष्ट दर्जाची गोलंदाजी नक्की केली आहे. प्रवीण वेगळ्या लयात, वेगळ्या शैलीत दर्जेदार फटकेबाजी. पुन्हा एकदा बॉटम हँडचा योग्य पद्धतीने वापर केला. मिड विकेट झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. एक धाव मिळते. धाव संख्या झाली आहे 18. तर विनोद अजूनपर्यंत एकही बॉल खेळले नाहीत. पहिला चेंडूचा सामना करतील सनी यांचा. नक्कीच या ठिकाणी एक पार्टनरशिपची गरज आहे आणि विनोद यांना स्वतःला या ठिकाणी सिद्ध करावं लागेल. सुरेख असा फटका, सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. फेकी केली आहे, तोपर्यंत एक धाव मिळते. फटक्यामध्ये नक्की पॉवर होती पण प्रॉपर एक्झिक्यूट झाला नाही फटका. धाव संख्या येणं महत्वाचं आहे आणि त्या येत आहेत. सर्व खेळाडूंना विनंती असेल की 20 मिनिटांमध्ये आपण इनिंग संपवायची आहे, अन्यथा आपल्याला 2 रनांच्या पेनल्टीला सामोरं जावं लागेल. सर्व क्रिकेट रसिकांच्या माहितीसाठी क्वार्टर फायनलचा पहिला सामना दोस्ती चषक 2024 पर्व तिसरे. बाबू 11 मुकेश रॉयल चेंबूर विरुद्ध आई स्वराज गावदेवी कल्याण मध्ये हा सामना आपण मैदानात रंगताना पाहतोय. तिसरं षटक चालू आहे. 3 चेंडूंचा खेळ झालाय आणि स्कोर कार्डवर धावा लागले त्या 20. अजूनही 9 चेंडू शिल्लक आहेत. 9 चेंडू मध्ये 15 रन देखील आले, तरी पण 35 ते 40 धावा आपल्याला स्कोर कार्डवर पाहायला मिळतील. आणि याच 35 ते 40 धावांमध्ये एक फाईट देखील आपल्याला पाहायला मिळेल. मैदानात एक पार्टनरशिप तर नक्कीच बिल्ड झाली आहे. पहिले 2 गडी माघारी परतल्यानंतर या ठिकाणी नक्की स्टेप आउट होऊन कव्हर्सच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटचा संपर्क झाला पण देखील एज घेतली आणि कॉट बिहाइंड द स्टंपच्या स्वरूपात आउट होत आहेत या ठिकाणी विनोद. नवीन फलंदाज मैदानात आपण पाहतोय जॅक. प्रवीणला हवी तशी साथ मिळत नाहीये. प्रवीण एकतर्फी फलंदाजी नक्की करतायत. रनांचा ग्राफ देखील प्रवीण यांनी वाढवलाय, पण एक पार्टनरशिप जी त्यांना साथ हवी आहे ती अजून मिळाली नाहीये. तर आता नवीन फलंदाज आपण स्ट्राइक एंडला पाहतोय जॅक. साई गणेश मित्रमंडळ आयोजित दोस्ती चषक 2024 पर्व तिसरे क्वार्टर फायनलचा आजच्या दिवसातील पहिला सामना. स्टेपआउट सूर्य कसा फटका, काय फटका खेळलाय. स्टेप आउट आले तिकडे जागा नक्कीच मिळाली होती आणि फटका प्रॉपर एक्झिक्यूट केला आणि चेंडू पाठवून दिला सीमा रेषा पार. चौकार. तर नक्कीच चौकार तर आलाय. आले स्वागत केलंय सनीचा चौकाराने.
पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सनी. तर या ठिकाणी नक्कीच चेंडू पडल्यानंतर आत आला आणि या ठिकाणी तिसरं षटक समाप्त होत आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 24. शेवटचं षटक. कांजूर क्रीडा नगरीत आज आपण महासंग्राम पाहतोय. रोख रुपये 1 लाख पारितोषिक असलेली स्पर्धा सी सर्कल मध्ये लीग पद्धतीच्या स्वरूपात खेळवली जाणारी महाराष्ट्रातील पहिली स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. एक दर्जा अंडरम बॉक्स गेटचा दर्जा वाढवणारी स्पर्धा. शेवटचं षटक घेऊन कर्णधाराने जिम्मेदारी सोपवली आहे विराज यांच्यावर. शुभम लोखंडे यांचे छोटे बंधू या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर. विराज लोखंडे चेंबूरच्या संघासाठी महत्वाची भूमिका बजावताना शुभम लोखंडे तर आपल्याला पाहतायत, त्याचबरोबर विराज देखील या ठिकाणी. नो बॉल येतोय. दिशाहीन गोलंदाजी. शेवटचं षटक आहे, वाचण्याचा प्रयत्न तर असेल. शेवटचं षटक चालू आहे. या पुढील होणारा सामना क्वार्टर फायनलचा दुसरा सामना आयकॉन 11 विक्रोळी विरुद्ध रॉयल फ्रेंड्स विक्रोळी. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी इनिंग ब्रेक्स मध्ये नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. सूर्यकाचा फटका, जोरात फेकी केली होती, तोपर्यंत रन कंप्लीट झालाय. 1 धावने धावसंख्या वाढते. 3 चेंडूंचा खेळ झालाय. शेवटचं षटक, माफ करा, पहिला एकच चेंडू झालाय. अजून देखील 5 चेंडू शिल्लक आहे. स्कोर कार्डवर धावसंख्या लागली आहे 27. बॅटर आपण पाहतोय मैदानात जॅक्स. पुन्हा स्टेप आउट येऊन स्क्वेअर लेग मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटशी काही संपर्क झाला नाहीये, तरी 1 धाव मिळते. धावसंख्या झाली 28. 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. फाईट तर आपल्याला नक्कीच पाहायला मिळणार आहे, कारण धावसंख्या तर 30-35च्या घरात झाली तर एक मोठी लढत आपल्याला मैदानात पाहायला मिळेल. या ठिकाणी बॅटची एज घेतली आणि चेंडू निघून चाललाय बॉक्सच्या बाहेर. फलंदाज बाद होतोय प्रवीण. नक्कीच संघ काहीसा मागे पडला होता. त्या प्रेशर मध्ये प्रवीण यांनी आपले कर्णधार खेळी स्वीकारली आहे आणि या ठिकाणी 18 धावा वैयक्तिक कुठले त्यांनी माघारी परतलेत. दर्जेदार खेळी. नवीन लेफ्ट आर्म फलंदाज मैदानात आपण पाहतोय निलेश. शेवटचे 3 चेंडूंचा सामना करतील विराज यांच्या. नवीन फलंदाज नितेश. अठ्ठावीस धावा स्कोर कार्डवर लागलेत. 3 चेंडूंमध्ये एक मोठा फटका.
आणि आई स्वराज गावदेवी संघाने जे टार्गेट सेट केलं होतं तिथपर्यंत नक्कीच ते पोहोचतील. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय विराज. नक्कीच रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न होता पण चेंडू पडला आणि काहीसा जास्त वळला आणि या ठिकाणी वाईड बॉल येतोय. पुन्हा एकदा स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न, बॅटशी संपर्क झाला नाहीये आणि या ठिकाणी धाव बाद होत आहे. जॅक रॉंग सिलेक्शन होतं फटक्याचं, फटका एक्झिक्यूट पण झाला नाही. बॅटवर बॅटची एज घेऊन यष्टी रक्षकाच्या हातात जाऊन चेंडू विसावला आणि अजून एक विकेटचं पतन. चार चेंडूंचा खेळ झालाय. यापुढील होणारा सामना इनिंग ब्रेक्स मध्ये नाणेफेक केली जाईल. दोन्ही कर्णधारांनी याची नोंद घ्यायची आहे. नवीन फलंदाज मैदानात सागर काते. शेवटचे 2 चेंडू घेऊन विराज. नक्कीच या ठिकाणी शेवटचे 2 चेंडू एक चान्स तर घेतला जाईल. या पंच इशारा करतायत डेड बॉल असेल. या ठिकाणी स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न होता, बापला या ठिकाणी विराजने आणि युक्ती केली आणि याच जाळ्यात फट अडकवलंय. सागर काते यांना माघारी पाठवलंय. तर आता मैदानाच्या दिशेने आपण पाहतोय साई शेवटचा चेंडूचा सामना करतील विराज यांच्या. धावसंख्या स्कोर कार्डवर आपण पाहतोय 29. शेवटचा चेंडू सूर्य कसा फटका कव्हरच्या दिशेने शुभम आहेत त्या ठिकाणी. चेंडू अडवलाय, फेकी केली जाईल आणि धाव बाद होत आहेत. चांगला फटका होता पण त्या ठिकाणी शुभम होते, चेंडू अडवलाय आणि या ठिकाणी पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झालाय. स्कोर कार्डवर धावसंख्या लागली 30 आणि जिंकण्यासाठी 31 धावांचं लक्ष्य असेल चेंबूर संघाला. नमस्कार. यापुढील होणारा सामना आजच्या दिवसातील क्वार्टर फायनलचा दुसरा सामना असेल. रॉयल फ्रेंड्स विक्रोळी विरुद्ध आयकॉन विक्रोळी. दोन्ही विक्रोळीचे संघ आपल्याला या ठिकाणी मैदानात जी लढत असेल ती दिसेल. तर या ठिकाणी आपण विनायक यांच्या हस्ते नाणेफेकीचा कौल करत आहोत. आयकॉन 11 संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. तर या ठिकाणी निर्णय काय असेल? आम्ही फिल्डिंग करू. तर नक्कीच या ठिकाणी फिल्डिंग करण्याचा निर्णय आयकॉन 11 संघाने घेतलाय. तर यामागची तुमची स्ट्रॅटर्जी काय असेल? सकाळपासून खेळताय, अनुभव तर आता खूप चांगला आला असेल. विकेट कशा प्रकारे चालतोय, किती रन आपण चेस करू शकतो, डिफेंड करू शकतो, तर काय तुमचं टार्गेट काय असेल? आम्ही 2 मॅच खेळलो आणि दोन्ही मॅचमध्ये फिल्डिंगच करत होतो आणि जिंकलो ती मॅच. मग आमची अशी प्रयत्न असेल की त्यांना कमी रनमध्ये थांबवू आणि आम्ही मॅच. धन्यवाद. तर थोड्याच वेळात आपण सामन्याला सुरुवात करायची आहे. तर यापुढील होणारा क्वार्टर फायनलचा दुसरा सामना आयकॉन 11 विरुद्ध रॉयल फ्रेंड्स विक्रोळी.
तर जाऊया मैदानाच्या दिशेने चालू असलेला सामना, क्वार्टर फायनलचा पहिला सामना. साई गणेश मित्रमंडळ आयोजित दोस्ती चषक 2024 पर्व तिसरे. जाऊया मैदानाच्या दिशेने. तर पहिलं षटक घेऊन आपण गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पाहतोय, मागील मॅचचा हिरो साई. तर दोन सलामीवीर मैदानात, शुभम लोखंडे स्वतः कर्णधार आणि त्यांच्या सोबतीला अजित. 31 धावांचं लक्ष आहे. पहिला चेंडू, बॉटम हँडचा योग्य प्रकारे वापर, हलक्या हाताने चेंडू खेळलाय. मॅच स्टार्ट केली आहे शुभम लोखंडे यांच्या बॅटमधनं. एक धाव. रोख रुपये 1,00,000 पारितोषिक असलेली स्पर्धा आपण मैदानात पाहतोय. दोस्ती चषक 2024. संपूर्ण टेनिस क्रिकेटचं नक्कीच या ठिकाणी कांजूरमध्ये लक्ष असेल. SSS लाईव्ह च्या साहाय्याने आपण लाईव्ह मॅच देखील संपूर्ण जगात कुठे असाल तर पाहू शकता. हळूहळू या ठिकाणी प्रेक्षकांची गर्दी देखील वाढते. सामन्यामध्ये रंगत देखील वाढत चालली आहे, कारण क्वार्टर फायनलच्या सामन्याला आता सुरुवात झाली आहे. बाबू 11 मुकेश रॉयल चेंबूर विरुद्ध आई स्वराज गावदेवी कल्याण. पहिला क्वार्टर फायनलचा सामना मैदानात रंगताना. सुरेख असा फटका, गॅप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि या ठिकाणी आले 4 धावा. सुरेख फटका होता. जो शॉट सिलेक्ट केला होता त्याला प्रॉपर एक्झिक्यूट देखील केला, प्रॉपर टायमिंग होतं, दिशा दिली आणि या ठिकाणी आले 4 धावा. धावसंख्या झाली आहे 5. 31 धावांचं आव्हान आहे. अशाच प्रकारची खेळी जर चेंबूर संघाने केली तर नक्कीच सेमीफायनल सामन्यात मजल मारतील. सुरेखाचा पूर्ण कोलडपचा चेंडू, या ठिकाणी संधी होती, मिसफील्ड झाली आहे आणि तोपर्यंत मिळालेली 1 धाव. बॉल गॅदर झाला असता तर नक्कीच या ठिकाणी धावबाद झाला असता अजित, पण असं झालं नाहीये. धावसंख्या स्कोर कार्डवर लागली आहे 6. हवी होती तशी सुरुवात नक्कीच मिळाली आहे. बाबू 11 मुकेश रॉयल चेंबूर संघाला. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर साई आपण पाहतोय. स्टेप आडून खेळलाय शुभम. फॉलो थ्रू मध्ये स्वतः साई चेंडू अडवतील. नक्कीच छोटासा कमबॅक पाहायला मिळतोय. डॉट बॉल येतोय. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील. नक्कीच एक मोठा फटका आलाय, तरी देखील स्कोर कार्डवर धावा 6 दिसत आहेत, म्हणजे चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल साई यांची. या ठिकाणी नक्कीच पंचांनी या ठिकाणी एक हात वर केलाय, म्हणजे नक्कीच नो चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. कैसा लांब चेंडू टाकण्याचा प्रयत्न आहे. पुन्हा एकदा स्टिप अडवले शुभम. हलक्या हाताने चेंडूला केवळ दिशा दिली. एक धावाले पहिलं षटक समाप्त होत आहे. स्कोर कार्डवर धावा लागल्या आहेत 8. एकतीस धावांचं लक्ष आहे. मैदानात 2 सलामीवीर अजून आहेत. तर गोलंदाज नक्की आलाय आकाश. आजच्या दिवसातील कॅश प्राइज जर कुठल्या खेळाडूने जिंकलं असेल तो
गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय आकाश. ज्या प्रकारे त्याने झेल टिपला होता, जॉन्टी रोड्स यांची नक्कीच आठवण आणून दिली होती आणि त्याच झेलसाठी त्याला 500 रुपयाने सन्मानित देखील करण्यात आलं होतं. वीस मिनिटांमध्ये आपल्याला 4 षटकं संपवायची आहेत. याची दोन्ही संघांच्या खेळाडूंनी नोंद घ्यायची आहे. दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर आकाश. 2 सलामीवर अजून देखील मैदानात शुभम लोखंडे आणि अजित संयमी खेळी पार्टनरशिप बिल्ड करतायत. 8 धावा स्कोर कार्डवर लागलेत. 31 धावांचं लक्ष आहे. पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडू खेळून काढलाय. स्क्वेअर लेग झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. केवळ 1 धावावर समाधान मानावं लागेल. या क्रीडांगणात आजच्या दिवसात केवळ 2 धावा एकदाच आलेत आणि 1 धाव देखील या क्रीडांगणात घेणं तेवढंही सोपं नाहीये, कारण आउटफील्ड एवढी फास्ट आहे की चेंडू बॅटमधून निघाला, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी असेल तर डायरेक्ट क्षेत्ररक्षक हातामध्येच जातो आणि जर गॅप मध्ये गेला तर चौकार. त्याला काही पर्याय नाहीये. राईट नंबर राऊंड विकेट मारा करतायत आकाश. एक तेज तरार गोलंदाज आहेत अंडर बॉक्स क्रिकेट मधील. पुन्हा एकदा काऊ कॉर्नर झोन मध्ये चेंडू होता, त्याकडे फेकी केली आहे. सुरेख क्षेत्ररक्षण होतं, फेकी पण केली होती. डायरेक्ट हिट झाला असता तर नक्कीच बाद झाला असता अजित. स्कोर कार्ड वाढतंय. धावसंख्या झाली आहे 10. अजूनही जिंकण्यासाठी 21 धावांचं लक्ष आहे. 16 चेंडू आणि 21 धावा. सेकंडला बॅटर आपण पाहतोय शुभम लोखंडे. नक्कीच या ठिकाणी लांब टाकलेला चेंडू होता, वेट केला, पॉइंटच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता, मिस झाला. या ठिकाणी चेंडू निर्धाव चेंडू येतोय. नक्कीच एक एक चेंडू खूप महत्वाचा आहे आणि एक एक रन देखील महत्वाची आहे. पुन्हा एकदा गोलंदाज आकाश. पुन्हा एकदा स्टेप आउट ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता, मिस टाइम झालाय. तोपर्यंत मिळालेली 1 धाव. नक्कीच एक संयमी खेळी आपण मैदानात पाहतोय. संयम दाखवतायत, पार्टनरशिप बिल्ड करायची आहे. 31 धावांचं टार्गेट आहे. अजित आणि शुभम आपली कामगिरी योग्य पद्धतीने पार पाडतायत, तर नक्कीच आकाश विकेटच्या शोधात असतील. एक ब्रेक थ्रू मिळणं खूप गरजेचं आहे. येणारी एक एक धाव, एक एक निर्धाव चेंडू सामन्याचा रिझल्ट नक्कीच बदलणार आहेत. सामना शेवटच्या चेंडूपर्यंत जाईल असं तर अजूनपर्यंत चित्र आपल्याला दिसतंय. पुन्हा पॉवरफुल फटका, गॅप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक बघत राहिले आणि चेंडू निघून गेला सीमारेषा पार. हा आलाय चौकार. दर्जेदार फलंदाजी आपण मैदानात पाहतोय शुभम आणि अजित यांची. अजितच्या बॅटमधून अजूनपर्यंत 2 चौकार आलेत, तर शुभम त्यांना हवी तशी साथ नक्कीच देत आहेत. 5 चेंडूंचा खेळ झालाय. शेवटचा चेंडू. स्कोर कार्डवर धावा झाल्यात 15. जिंकण्यासाठी अजूनही 16 धावांचं गरज चेंबूर संघाला. पुन्हा एकदा हलक्याने चेंडू खेळून काढलाय. स्कोर कार्ड नक्कीच एक एक धावाने वाढतंय आणि हेच खूप महत्वाचं आहे. जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 15 धावा. क्वार्टर फायनलचा आजच्या दिवसातील पहिला सामना. दोस्ती चषक 2024 पर्व 3. साई गणेश मित्रमंडळ आयोजित स्वर्गीय प्रशांतजी पवार आणि स्वर्गीय सनीप मोरे यांच्या स्मरणार्थ ही क्रीडा स्पर्धा कांजूरमार्ग क्रीडा नगरीत. एक माहोल तर नक्कीच या ठिकाणी तयार झालाय. हळूहळू प्रेक्षकांची गर्दी देखील आपल्याला पाहायला मिळते. ज्याप्रमाणे थंडीचा पारा वाढत जाईल
तसेच या ठिकाणी आपल्या प्रेक्षकांची गर्दी देखील पाहायला मिळेल. स्टेशन वाईजचे 8 संघ आज आपण खेळताना पाहिले. त्यामधील क्वार्टर फायनलचा पहिला सामना स्टेशन वाईजचे संघ खेळून झाल्यानंतर इंटर कांजूरचे 8 संघ आज रात्री आपल्याला याच मैदानात खेळताना दिसतील. त्याकडे फलंदाज बाद होतोय. कॉट बिहाइंड द स्टंप. सुरेख झेल टिपला त्या ठिकाणी आणि एक ब्रेक थ्रू नक्कीच मिळालाय. डगआउटच्या दिशेने अजित आलेत. नवीन बॅटर आपण मैदानात पाहतोय. करण एक अष्टपैलू खेळाडू आहे. फलंदाजीने गोलंदाजीने नक्कीच मोहित केलंय आजच्या पूर्ण दिवसात. नक्कीच योगेश गोलंदाजी मार्कवर आपण गोलंदाज पाहतोय. सूर्य कसा फटका. शेवटच्या क्षणी निर्णय बनवला. खूप लेट खेळला फटका पण हवा त्या टाइमला खेळला आणि त्याचंच रूपांतर या ठिकाणी 4 धावांमध्ये होत आहे. चौकार आलाय करण सोडा यांच्या बॅट मधून. या ठिकाणी नक्कीच वेगळ्या शैलीत फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटची कडा घेऊन चेंडू निघून चाललाय मागे. एक धाव आली आहे. जिंकण्यासाठी 9 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. बाबू 11 मुकेश रॉयल चेंबूर संघाला. 1-1 येणारा डॉट बॉल मॅचचा पूर्ण रिझल्ट बदलून टाकणार आहे. थोडा संघर्ष करावा लागेल. सुरेख फटका. प्रॉपर ऑफ ड्राईव्ह आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला. फुटवर्क नक्कीच आपल्याला पाहायला मिळतंय दोन्ही फलंदाजामध्ये. आठ चेंडू आणि 9 धावा जिंकण्यासाठी क्वार्टर फायनलचा पहिला सामना दोस्ती चषक 2024 पर्व तिसरे. रोख रुपये 1 लाख पारितोषिक असलेली स्पर्धा कांजूरमार्ग क्रीडा नगरीत. सुरेख ऑन ड्राईव्ह होता. स्टेप आउट झाले होते. पॉवर पण हवी तेवढी नक्कीच मिळाली होती. फटका एक्झिक्यूट पण प्रॉपर टाइम पण त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते. तोपर्यंत केवळ 1 धाव मिळते. तेवीस धावा स्कोर कार्डवर लागले. जिंकण्यासाठी अजूनही 8 धावांचं लक्ष्य. ऑन साइडला फटका खेळलाय. नक्कीच या ठिकाणी विकेटच्या शोधात होते. तोपर्यंत चेंडू थोडासा हातातून निसटला आणि तोपर्यंत 1 धाव पूर्ण झाली आहे. 3 चेंडू 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धाव संख्या स्कोर कार्डवर लागली 24. जिंकण्यासाठी 7 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. शुभम लोखंडे अजूनही मैदानात आहेत. मोठा दिलासा नक्कीच असेल चेंबूर संघाला. तर त्यांची साथ देखील करण सुरेख. जर आतापर्यंत विचार केला तर प्रत्येक गोलंदाजाने केवळ 8 धावा खर्च केलेत. म्हणजे फलंदाज योग्य रीतीने आपल्याला या ठिकाणी करताना पाहायला मिळत आहेत. 8च्या सरासरीने फलंदाजी या ठिकाणी करण्यात येते आणि अजून जिंकण्यासाठी 7 चेंडू आणि 7 धावांची गरज मुकेश रॉयल चेंबूर संघाला. तर शेवटचा षटक 7 धावा रोखण्यासाठी सागर काटे गोलंदाजी मार्कवर आलाय.
शुभम लोखंडे, शेवटच्या चेंडूपर्यंत सामना जाईल का? कोण जाईल सेमीफायनल सामन्यात? येणारे 6 चेंडू आपल्याला सांगतील. पुन्हा स्टेप आउट हलक्या हाताने चेंडू खेळाय. मिडविकेट झोन चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक आहेत ठिकाणी. स्ट्राइक चेंज केली आहे. 1 धाव आलाय. 5 चेंडू आणि 6 धावा जिंकण्यासाठी एक मोठा प्रहार आणि सामना पकड मजबूत करेल चेंबूरचा संघ. आणि येणारा 1-1 डॉट बॉल थोडंसं प्रेशर नक्कीच वाढेल चेंबूर संघासाठी. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न होता. मिस टाइम झालाय. तोपर्यंत 1 धाव मिळते. समीकरण पुन्हा बदललंय. 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 5 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेस आहे म्हणजे 1 धाव नक्कीच, एक मोठा फटका नक्कीच खेळावा लागेल. सागर काते गोलंदाज रोखू शकेल का? सुरेख क्षेत्ररक्षण. नक्कीच या क्षेत्रासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. मोक्याच्या क्षणी अगर हा 4 गेला असता तर नक्कीच मॅचचं पूर्ण चित्र बदललं असतं. पण काय क्षेत्ररक्षण केलंय. नक्कीच अन्नू त्या ठिकाणी होते आणि हा चेंडू नाही अडवलाय तर ही एक प्रकारे मॅच अडवली आहे. सर्व क्रिकेट रसिकांनी रेलिंग्सवरचे हात काढायचे आहेत. कृपया करून रेलिंग्सवर कोणी हात ठेवू नका. काय क्षेत्ररक्षण केलंय. चेंडू नाही, खरंच मॅच अडवली आहे. 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी 4 धावांची आवश्यकता. हवं तसं नक्कीच 7 गोलंदाजाला या ठिकाणी देत आहेत क्षेत्ररक्षक. कंपल्सरी आपल्याला 4 धावा या ठिकाणी बनवायच्या आहेत. 3 चेंडू आणि 4 धावा म्हणजे एक डबल धाव येणं खूप गरजेचं आहे किंवा एक मोठा फटका. पण 1-1 चेंडू या ठिकाणी आपल्याला सांगतोय. अजूनपर्यंत 3 चेंडू फेकलेत. 3 धावा केवळ आल्या आहेत. जिंकण्यासाठी अजूनही 4 धावांचं लक्ष आहे. 3 चेंडू 4 धावा. कोण जाईल सेमीफायनल सामन्यात, चेंबूर का कल्याण? सुरेख चेंडू या ठिकाणी टाकलाय. मोठा हादरा. मोक्याच्या क्षणी यश प्राप्त करतोय सागर काते. सुरेख. एखादा सामना कसा व्हावा हे आपण नक्कीच मैदानात पाहतोय. थोडंसं प्रेशर वाढलंय कारण समीकरण बदललंय. 2 चेंडू आणि 4 धावा. सुरेख दर्जेदार गोलंदाजी नक्कीच सागर काते करतोय. स्वतःला सिद्ध करतोय. पण अजून देखील मॅच संपलेली नाहीये. 2 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 4 धावा. 1-1 येणारा निर्धाव चेंडू. सामन्याचं गणित बदलतोय. दबाव देखील थोडा वाढलाय. 2 चेंडू 4 धावा. क्वार्टर फायनलचा पहिला सामना. बाबूलेन मुकेश रॉयल चेंबूर विरुद्ध आई स्वराज गावदेवी कल्याण. चेंबूर संघाला जिंकण्यासाठी 2 चेंडू आणि 4 धावा. युट्यूबवर देखील प्रेक्षकांची गर्दी वाढली आहे. सामन्यात रंगत वाढली आहे. दोस्ती चषक 2024 पर्व 3. नक्कीच या ठिकाणी टीम मीटिंग्स कमी करायचे आहेत. 20 मिनिटांमध्ये आपल्याला खेळ संपवायचा आहे. अन्यथा आपल्याला पॅनलाइज केलं जाईल. दर्जेदार गोलंदाजी नक्कीच. आतापर्यंत चेंबूर संघाची पकड थोडी मजबूत होती. पण या ठिकाणी गोलंदाजीसाठी सागर काते आले आणि मॅचचं थोडंसं रंगरूप नक्कीच बदललंय. 2 चेंडू 4 धावा. 4 धावा 2 चेंडू. निर्णायक चेंडू घेऊन सागर काते गोलंदाजी माखवर. पुन्हा एकदा सुरेख असा फटकानी या ठिकाणी झेल टिपलाय. वाह, काय क्षेत्ररक्षण केलंय. नक्कीच अंडर प्रेशर होते त्यामध्ये देखील सुरेख झेल टिपलाय.
अन्नू 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 नक्कीच मी या ठिकाणी अन्नूची तारीफ करेन, कारण या अगोदर देखील त्यानं जो 4 अडवला तो देखील मॅच होती आणि आता कॅच घेतली आहे ती देखील मॅच आहे. हे झेल नाही आहे, ही मॅच जिंकली आहे. कारण आता शेवटचा चेंडू आहे आणि 4 धावा, कंपल्सरी मोठा प्रहार. फलंदाज देखील प्रेशराइज असेल, गोलंदाज देखील प्रेशराइज असेल, सामना चालू ठेवायचा आहे. नवीन फलंदाज मैदानात जाऊन पाहतोय संजू. एक चेंडू 4 धावांची आवश्यकता मुकेश रॉयल चेंबूर संघाला. सुरेख क्षेत्ररक्षण, कारण या अगोदर देखील जो 4 अडवलाय तो देखील एक्स्ट्रा एफर्ट्स होते, 101% डेडिकेशन होतं, त्याचंच फळ या ठिकाणी मिळतंय. पण अजून सामना संपला नाहीये. एक चेंडू आणि 4 धावा. कोण जाईल सेमीफायनल सामन्यात? येणारा एक चेंडू सर्व काही सांगेल, पण फाईट नक्कीच पाहायला मिळाली आहे. हा सामना जर आवडला असेल तर एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या. शेवटचं षटक, एक चेंडू आणि 4 धावा जिंकण्यासाठी. कृपया रेलिंग्सवरचे सर्वांनी हात काढायचे आहेत. शेवटचा चेंडू आहे, 4 धावांची गरज आहे. पडद्यावर कोणी हात ठेवू नये कृपया रसिक प्रेक्षक. एक चेंडू 4 धावा. सागर काते काय गोलंदाजी केली आहे, पण त्याही पेक्षा जे क्षेत्ररक्षण आपण पाहतोय अन्नू भोईर संपूर्ण स्वतःला झोकून दिलंय. पडद्यावरचे सर्वांनी हात काढायचे आहेत कृपया करून. रेलिंग्सवर कोणी हात ठेवू नका. शेवटचा चेंडू आहे, 4 धावा हव्या आहेत. बाबू 11 मुकेश रॉयल चेंबूर विरुद्ध आई स्वराज गावदेवी कल्याण. चेंबूर संघाला जिंकण्यासाठी एक चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. शेवटचा चेंडू सागर काते गोलंदाजी मार्कवर. नक्कीच प्रेशर आहे. सूर्य कसा फटका होता, पण त्या ठिकाणी नक्कीच सुंदर क्षेत्ररक्षण आणि सेमीफायनल सामन्यात प्रवेश करणारा स्टेशन वाईज मधील आजच्या दिवसातील पहिला संघ आई स्वराज गावदेवी कल्याण. काय फाईट झाली, काय सामना झाला दर्जेदार. दोन्ही संघांना विनंती असेल की शेक हँड करूनच आपण मैदानाच्या बाहेर यायचं आहे. दोन्ही कर्णधार आपण याची सुरेख खेळी केली, दर्जेदार गोलंदाजी, क्षेत्ररक्षण काय म्हणाल. दोन्ही वेळेस शेक हँड करून यायचं आहे. चेंबूर संघ शुभम लोखंडे आपण शेक हँड करूनच बाहेर यायचं आहे. नक्कीच चुरशीचा सामना झाला, प्रेक्षकांना हवा असलेला सामना.